नमस्कार मंडळी. तर मग काय सकाळ मग आज काय तलावपर्यंत उठणं आणि काय निघणं सुतार पाडीवर तर वाघ आपोची नंतर मग रस्ता तरी होता तर पाईप पडेल होता. ते नंतर टाकी पिढ तो अपुराज होता कारण की ती कंपनी बी सोडून निघ. त्यानंतर मग तटले काय निघणं आणि पुढे आश्रमशाह पुन्हा मग तर आपले जुनी आश्रमशाह. त्यानंतर मग अशा करता करता मग घर पोची गेला तर चिमुची पहिलेच पोची गेला कारण की त्या रिक्षा मुंडला पहिला त्याने करता त्या तट पोची गेला. त्यानंतर ती मस्त रवती नंतर आपला दादूला मग हिंदा देवदा. त्यानंतर मग ती पुरी मला नाचू म्हणतील सांगा ऊन म्हणून नाचच अंग घर म्हणा तर ती काही काही नाटक करते येत कवच साडी नेसू पप्पा म्हणा मग कवच मी टॉयल पांघरू म्हणा अशी करते नाटक करते. नंतर मग दुपारला आम्ही परत खेत मध्ये जावं निघणार काय तिने जण दोन्ही सांगता म्हणून पप्पा म्हणा मला पुढा लिदे म्हणून मग पुढा बिडा लिदे नंतर तटले काय खेत मध्ये पोचणार तर मग आठ कोपिंग करत मला पाणी मारण होता. दिदी सांग पप्पा म्हणून आठ पाणी मार म्हणून पप्पा म्हणून तट पाणी मार म्हणून तट कोरडा जम अशा करून ती मला सांगत होती. त्यानंतर मग काय पाणी बिणी मार देऊन आम्ही घरून तर आपला दाखला डॉन उठी जायला तर मग तिने होता. त्यानंतर मग काय चिमणी मैत्रीण आणि वेदू या तिने जेवण पकार होता बसल्या काय तेच ना त्यानंतर मग मी बी मस्त आपला दाखला पुरवणार होता बसणे. त्यानंतर मग संध्याकाळला मग काय दीदी मस्त नाटक करते बसणे. पप्पा म्हणून मग कसा ना पाणी भरायला जावं म्हणून असे नाटक करेन तशी नाटक करे पुरे आहे करते. नंतर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग कसे वाटणे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.